नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। काल मोरगाव येथे भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं अहिल्यादेवी जयंती निमित्त एक मैदान पार पडलं। या मैदानामध्ये बैलगाडी क्षेत्राला थोडंसं गालबोट लागणारा एक प्रकार घडला, तो म्हणजे मोहिल शेठ धुमाळ यांना माफी का मागावी लागली। तर याचं नेमकं कारण काय याची सविस्तर माहितीचा आढावा घेण्यासाठी आपण थोडक्यात हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला पाहायला गेलं तर मोरगाव भव्य असं मैदान भरलेलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून या मैदानासाठी नंदी धावण्यासाठी आलेले होते। आल्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर वेगाचा शेवट सर्जा असेल, त्याच्यासोबत दुसरा पाहायला गेलं तर हरणे असेल आणि दुसरा नंदी धावायला आलं होतं तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन असेल, त्याच्यासोबत विठ्ठल नानांचा दिवाने असेल। हे म्हणजे नामांकित नंदी संपूर्ण महाराष्ट्रात धावण्यासाठी आलेले होते। तर नेमकं गट पास झाल्यानंतर सेमीमध्ये नेमकं काय घडलं, तर असं मोहिल शेठ धुमाळ यांना नेमकी माफी का मागावी लागली, तर महत्वाचा घटनाक्रम कसा झाला हे आपण थोडक्यात पाहू आणि याचं का हे कारण का घडतंय, या बैलगाडी मालकांनी कोणती आनंद उत्सव साजरा करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला काय झालं, 1, 2, 3 सेमी सुटले। विठ्ठल नानाचा दिवाने असेल, त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन असेल, ही गाडी सेमीसाठी पात्र ठरली, फायनलसाठी पात्र ठरली। दुसरं पाहायला गेलं तर वेगाचा शेवट सर्जा, त्याच्यासोबत होता हरण्या आणि दुसरा नंदी सुद्धा जवळजवळ सामना निकाल घेतला। ही सुद्धा गाडी फायनलसाठी पात्र ठरल्या दोन्ही गाडी आणि फायनलला निकाल झाला। आणि ते 4 ते 5 या सेमी क्रमांकामध्ये आपल्या मोहिल शेठ धुमाळ यांचा साम्राज्य आणि दुसरं पाहायला गेलं तर दुसरा होता तो म्हणजे नाशिककरांचा विमान। हे दोन्ही नंदी सेमीसाठी फायनलसाठी पात्र ठरले सेमी धावून आल्यानंतर आणि मालकाला एक वेगळाच आनंद निर्माण झाला। आणि दुसरं पाहायला गेलं तर 6व्या सेमीत देखील आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा धावण्यासाठी होता आणि दुसऱ्या तासावरती गाडी होते पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल आणि त्याच्यासोबत होतं आनंद तारकरे यांचं वादळ। दुसरं पाहायला गेलं तर सेमी तास क्रमांक 1 वरती ते होते जीवनाप्पा देडगे यांचा पाहायला गेलं तर भारत, आणि भारत सुद्धा धावण्यासाठी होता आणि सेमी अतिशय अटीतटीचा होता। आणि पाहायला गेलं तर आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर, त्याच्यासोबत होता नवीन नंदी तो म्हणजे भैरव। आणि मित्रांनो, अटीतटीचा आणि फायनलच्या सेमीसाठी म्हणजे फायनल सारखाच एक सेमी होता आणि त्यासाठी सेमी सुटल्यानंतर आपल्या त्या गाडीवर होता तो म्हणजे छोटा ड्रायव्हर कोराळेकर। तर मित्रांनो, ही सेमी आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर फायनलसाठी पात्र ठरला आणि मालकाला दोन्ही गाडी फायनलसाठी पात्र ठरल्यानंतर एक वेगळाच आनंद निर्माण झाला। आणि विजयाच्या जल्लोषामध्ये आणि पाहायला गेलं तर एक मोहिल शेठ असेल, वैभव मामा साळुंके असेल, यांनी वेगळाच आनंद साजरा केला। आनंद साजरा केल्यानंतर अनेक लोकांच्या ह्याच्यावरती तो आनंद साजरा करत असताना थोडामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटलं। त्यामुळं आयोजकांनी देखील त्याच्यावरती कमिटीवरती निर्णय घेण्यात आला की मोहिल शेठ यांनी माफी मागावी। तर मित्रांनो, माफी का मागावी, का मागण्याचं काय केलं तर ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात कोणताही मालक असो, बैलगाडी मालक असो, आनंद उत्सव साजरा करत असताना कोणत्याही पुढच्या बैलगाडी मालकाला त्याच्या मनामध्ये दुःख वाटेल असं। आता कोणताही नामांकित नंदी असू दे, बैलगाडी क्षेत्रातला मोठा नंदी असू दे, कारण काय होतं, ज्यावेळेस आपण एखाद्याची गाडी मारतो तो नंतर तो दुसरा बैल नंदी दुसरा चांगला टॉपचा नंदी घालतो आणि त्याची गाडी मारत होतो आणि त्यामुळे दोन्ही बैलगाडी मालकामध्ये एक वेगळीच ईर्ष्या निर्माण होते आणि वेगळेच वाद निर्माण होत असतात। तो पाठीमागच्या ह्याच्यामध्ये अनेक ह्याच्यामुळे वाद देखील निर्माण झालेले असतात। तर मित्रांनो, हे टाळण्यासाठी नेमकं उपाय काय करावे, तर कोणताही आनंद साजरा करत असताना आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला दुःख वाटू नये याची काळजी प्रत्येक बैलगाडी क्षेत्रात कोणताही नामांकित नंदी असो तर नामांकित नंदीच्या मालकाने घेतलेली पाहिजे। प्रत्येक बैलाचे एक वेगळे फॅन फॉलोअर्स असतात। प्रत्येकाला वाटत असतं की आपला नंदी जिंकावं, प्रत्येक फॅन फॉलोअर्सला वाटत असतं, प्रत्येक बैलगाड्या मालकाला वाटत असतं, पण प्रत्येक बैलाची वेळ असतं। बैल कधी कोणाचा आजारी पडत असतो, कोणाचं काय होत असतं, कोणाचा परफॉर्मन्स थोडा कमी देत असतो आणि प्रत्येकाचा एक संघर्षाचा काळ असतो आणि तो संघर्षाचा वेळ घालवण्यासाठी आणि प्रत्येकाचा आणि कोणाला काय होतं महत्वाचं तो याचं कारण ठरतं म्हणजे पैरा। अनेक बैलगाडी मालकांनी प्रत्येक नामांकित बैलांना पैरा देण्यासाठी टाळाटाळ केलेली असते। त्यामुळं टाळाटाळ केलं असतो त्याचा मनात बैलगाडी मालकाला एक राग असतो आणि त्याची गाडी दुसरा टॉपचा नंदी त्याच्यावरती घालतो, त्या पैरा करतो आणि त्याची ज्यानं पैरा नाही दिला तर त्याची गाडी मारलेली असते। तर मित्रांनो, गाडी मारल्यामुळे आपण एक वेगळ्या उत्साहामध्ये जात नसतो, तर प्रत्येकाचा नामांकित नंदी असतो आणि बैलगाडी क्षेत्र आहे हे कधी कोणाला कमी नसतं। कधी कोणाची गाडी मारेल हे कधीही आपल्याला सांगता येत नसतं। कधी आपल्याला गटाला सुद्धा हार मानावी लागते, हार मानल्यानंतर आपल्याला घरी यावं लागतं। त्यामुळे आनंद साजरा करताना पुढच्या व्यक्तीला कोणतेही दुःख न झालं पाहिजे। प्रत्येक बैलगाडी क्षेत्राला प्रत्येक मालकासाठी मी कोणत्याही एकाच बैलगाडी मालकाला मी ट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही, याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक बैलगाडी क्षेत्रातल्या मालकाने। प्रत्येक ज्यावेळेस आपला बैलगाडी 1 नंबर करतो, फायनलसाठी पात्र ठरतो, म्हणजे आपल्याला पैरा दिला नाही म्हणून आपण एखाद्याची गाडी मारली म्हणून अतिशय एक इशारे करणे, हातवारे करणे, एखाद्याला चॅलेंज देणे हे अतिशय चुकीचा प्रकार आहे। त्यामुळे एक आपल्या बैलगाडी क्षेत्राला गालबोट लागत असतं। त्यामुळे आपण प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्र बघत असतो
त्यामुळं आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणतीच वाईट घटना घडली नाही पाहिजे याची काळजी प्रत्येक बैलगाडी मालकाने घेतली पाहिजे। आता आनंद उत्सव साजरा कसा करावा, प्रत्येक बैलगाडीमध्ये शांत आणि संयमी नेतृत्व असतात। आनंद उत्सव कसा साजरा करावा, आपल्या बैलगाडी क्षेत्रातले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा बैल पाखरे कधीही फायनलला पात्र ठरला असेल तर कधीच त्यांनी इतका आनंद उत्सव साजरा केला नाही। प्रत्येक एक नंबर किती तर केले असतील, पण याचा एक आदर्श प्रत्येक बैलगाडी मालकाने घ्यावा। आता आपल्याला काय धनाजी दादा सैदापूरचे धनाजी दादा शिंदे असेल, यांनी सुद्धा यांच्या नंदीने सुद्धा कितीतर वेळा एक नंबर प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकवला, पण कधीच त्यांनी दुसऱ्या बैलगाडी मालकाला दुःख होईल असाच कधीच आनंद साजरा केला नसतो। प्रत्येकाची वेळ असते आणि प्रत्येकाच्या वेळेत सुद्धा प्रत्येकाची बैल कोण कोणाची गाडी मारत असतो आणि प्रत्येकाचा एक नंदी परफॉर्मन्स देत असतो। तर मित्रांनो, बकासूर बद्दल बोलायला गेलं तर बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला देव आहे। त्याच्यावरती इतके विक्रम आहेत की आतापर्यंत कोणताच नंदी इतके विक्रम मोडू शकत नाही, कारण त्याचा विक्रम तोच मोडू शकतो। जवळजवळ 11 वेळा हिंदकेसरी झालेला नंदी म्हणजे सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर, आणि दशम हिंदकेसरी बकासूरचा सुद्धा मालक म्हणजे मोहिलशेठ धुमाळ, आणि मोहिलशेठ धुमाळा सुद्धा तेवढा अभिमान तर असणारच, पण अभिमान असताना सुद्धा मालकाने सुद्धा थोडीशी काळजी घेतली पाहिजे। कारण काय की बैलगाडी क्षेत्र आहे आणि हे बैलगाडी क्षेत्र टिकलं पाहिजे आणि इथून पुढे एक वेगळ्या उंचीवर गेलं असतं। आणि आपलं बैलगाडी क्षेत्र, बैलगाडी खेळ हा संपूर्ण 14 देशामध्ये बघत असतात, पहिले प्रत्येक लोक बघत असतात, आणि आपला एक ही अशा घटना घडल्यानंतर प्रत्येकात एक वेगळा मनामध्ये विचार निर्माण होत असतात। त्यामुळे प्रत्येक बैलगाडी मालकाने स्वतःची काळजी स्वतःची घेऊन आणि दुसरा कोणत्याही दुःख निर्माण न होता पुढच्या बैलगाडी मालकांना, आणि असेच उद्या प्रकार घडू नये म्हणून स्वतःच्या बैलगाडी मालकाने स्वतःची काळजी घ्यावी। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपलं जे संभाजी अर्जुन युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चुकून माझ्या हिच्या तोंडातून काहीतरी चुकीची माहिती गेली असल्यास क्षमा असावी, आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा हा व्हिडिओ जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक बैलगाडी मालकाने या सांगितलेल्या गोष्टीची काळजी घ्यावी, आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।